ವಾಗಿ ಹಾಗೂ ನೈಜ ಸುದ್ದಿಗಳಿಗಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಿ ಸತ್ಯ ಸುದ್ದಿ. ವೀಕ್ಷಕರೇ, ಸತ್ಯ ಸುದ್ದಿಲಿ ನಿಮಗೆ ಸ್ವಾಗತ. ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಹರಿಹರ ನಗರದ ಟೌನ್ ಠಾಣೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಪವಿತ್ರ ರಂಜಾನ್ ಹಾಗೂ ಚಂದ್ರಮನ್ ಉಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಪ್ರಯುಕ್ತ ಶಾಂತಿ ಸಭೆ ಕರೆಯಲಾಗಿತ್ತು. ಹೌದು ವೀಕ್ಷಕರೇ, ಪವಿತ್ರ ರಂಜಾನ್ ಹಾಗೂ ಚಂದ್ರಮನ್ ಉಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಪ್ರಯುಕ್ತ ನಗರದ ಟೌನ್ ಠಾಣೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆಯಲಾಗಿತ್ತು. ಈ ಶಾಂತಿಯ ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ಹರಿಹರ ಟೌನ್ ಠಾಣೆಯ PI RF ದೇಸಾಯಿರವರು ವಹಿಸಿದ್ದರು. ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಟೌನ್ ಠಾಣೆಯ PSI ಮಂಜುನಾಥ ಸ್ವಾಮಿ, ನಗರಸಭಾ ಆರೋಗ್ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳಾದ ನವೀನ್ ಕುಮಾರ್ ಕಟಿಮನಿ, ವೀರೇಶ್, ಅಂಜುಮ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಹಾಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ RC ಜಾವೀದ್, ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸೈಯದ್ ಎಜಾಜ್ ಅಹಮದ್, ಸೈಯದ್ ಸನಾವುಲ್ಲಾ, MMB ಫಾರೂಕ್, ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರಾದ ನಾಗರಾಜ್ರವರು, ಫಯಾಜ್ ಅಹಮದ್, ಅಫ್ರೋಜ್ ಖಾನ್, ಸಾಲು ಹಾಶ್ಮಿ, ಪತ್ರಕರ್ತರು ಹಾಗೂ ASIಗಳಾದ ಮನ್ಸೂರ್ ಅಹಮದ್, ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಾದ ದಿಲೀಪ್, ಚಮನ್, ರವಿ, ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಬಾಂಧವಗಳು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವರದಿ ಸೈಯದ್ ಇರ್ಫಾನ್, ಸತ್ಯ ಸುದ್ದಿ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ, ಹರಿಹರ. म्यूनसिपालिटी वाले ट्रैफिक जाम होगा तो रेटिंग में लिखो देंगे आने वाले दिनों में किसी भी सर और ನಗರ ಸಭೆಯವರ ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್ ಅಂತ ಏನಾರ ಹೇಳಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಯಾರಿಗೂ ಒನ್ವೆ ಮಾಡಿಕೊಡಲ್ಲ, ಯಾವ ಹಬ್ಬಕ್ಕೂ ಒನ್ವೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ಅಂತ ರೇಟಿಂಗ್ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಮುಂದೆ ಯಾವ ಹಬ್ಬ ಬಂದ್ರು ಯಾರಿಗೂ ಒನ್ವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತಾರೆ. ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಿಂದ ಬೊಂಗಳೆ ಜನ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಂಗಡಿಯವರು ಒಳ್ಳೇದಾಗಿದ್ದಾನ, ನಮಗೂ ಬಟ್ಟೆ ಆಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಬಟ್ಟೆ ಆಗುತ್ತೆ. ಈಗ ನಾವು ಬೇರೆ ಜನ ಕೇಳೋಂಗಿಲ್ಲ. ಇವರಮ್ಮ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ರೆ ಇದರಿಂದ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಒಬ್ರಿಗೂ ಬಿಡಲ್ಲ. ನಾವು ಆಪರೇಷನ್ ಯಾವತ್ತೂ ಮಾಡಲ್ಲ. ನಮ್ಮ ಜನದ್ದು ಅಂಗಡಿಗಳು ಬರ್ರಿ ಕುದರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮದು ಅಂಗಡಿ ಇದೆ, ಹಳೆ ಅಂಗಡಿ ಇದೆ, ಹಾಕಡ್ರಿ ಅಂಗಡಿ ಹಾಕಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದು ವಾರ ಗಂಟೆ ಆಗುತ್ತೆ. ನಮ್ದು 2-3 ದಿನ ಹಬ್ಬ ಅಷ್ಟೇ. ನಾನು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಟೀಕೆ ಮಾಡಲ್ಲ. ಚೆನ್ನಾಗಿದೆ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। ये आज हरिहर के पुलिस स्टेशन के अंदर मुस्लिम कम्युनिटी वाले हमको है ना ईद के बारे में पीस मीटिंग बुलाए थे। इसमें है ना तमाम अंजुमन के मेम्बरान भी और दीगर मस्जिद के जिम्मेदारा और ऐसे दूसरे मोहल्ले के नौजवान छोकरदान सभी से वहाँ को हिस्सा ले। तो हमें है ना पुलिस वाले से है ना बोले कि है ना किस तरह से उन्हें बंदोबस्त करना कर बोल तो हमें उनको भी है ना ताकीद करी। अहले हदीस के ईदगाह के पास भी और यहाँ है ना अहले सुन्नतुल जमात की ईदगाह के पास भी है ना बंदोबस्त के बारे में भी बोली। और उसके साथ साथ है ना दूसरे जो शरारतमंद रहती ना पिंगड़ियाँ सब जगह रहती हैं, तो उनके ऊपर तुम्हें खास निगाह रखो, किसी भी है ना शरारत करने का मौका नहीं देना कर और ऐसो पुलिस वाले भी है ना पिछली बार क्या कि एक शब कदर के अंदर है ना क्या कि एक्सीडेंट हुआ था, उसमें चंद छोटा है ना क्या कि खेले थे कि बात करेंगे। तो इंशाअल्लाह हमें आने वाले दिनों में 27वें के दिन पूरे नौजवानों को एक मैसेज देना चाहती हैं, खासकर को नौजवान भी करते नहीं, हम साल के उम्र दराज आदमी भी करते नहीं, छोटे बच्चे रहती छोटे बच्चे है ना ऐसे जरे कामा करते थे, सीखा मारने का, शरारत करने का क्या तो करते थे। तो उनके जो भी बड़े जिम्मेदार हैं, मैं उनसे गुजारिश करता हूँ अपने छोटे बच्चों को सबको है ना ताकीद करें कि ये ईद हमारी कैसी है, हमारा इस्लाम क्या, खुद जाको दूसरे को है ना परेशानी देने की, तकलीफ देने का हमारे अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी नहीं दिखाए, नहीं समझाए। उसके वजह है ना अपने बच्चों को है ना ज़रा ताकीद करके 27वें की नमाज़ को भेजें। उसके साथ साथ है ना इंशाल्लाह आने वाले दिनों में रमज़ान की ईद मुबारक सबको एडवांस में, और उसके साथ साथ है ना हमारे हिंदू भाइयों को भी है ना उगादी ईद की है ना मुबारकबाद देता हूँ। अस्सलाम वालेकुम।